हा तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण 12वीचा जो आहे तर अर्थशास्त्र हा पेपर झालेला आहे। तर हा पेपर 2026ला आपला झालेला आहे आणि याचे जे आहेत आता आपण उत्तर बघूया। आणि तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर यापैकी मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 आपला 20 गुणांचा असतो। तर यापैकी आता जास्त वेळ न वाया घालवता आपण पहिला बघूया। सहसंबंध आपल्याला पूर्ण करायचे आहे। 5 गुणांचा हा प्रश्न आहे। पहिला याच्यामधील होतं सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत, तर स्थूल अर्थशास्त्र याचं उत्तर असेल बरोबर समष्टी पद्धत। त्यानंतर आहे दुसरं किंमत वाढ, तर किंमत वाढचा संबंध हा पुरवठा विस्ताराशी आहे, कारण किंमत घट झाली की पुरवठ्याचा संकोच होतो। तर मित्रांनो यानंतर यामधील तिसरा आहे जे आहे मीठ जीवनावश्यक वस्तू, तर हिरा। तर हिरा आपल्याला आहे ऐषारामी वस्तू आहे। त्यानंतर ज्याला आपण गरजेची वस्तू नाही तशा संदर्भातली विलासी वस्तू आपण म्हणतो। त्यानंतर आपलं चौथं दिलेलं आहे इकडं P1 आहे चालू वर्षातील किंमत, तर मूळ वर्षातील किंमत जी आहे तर ते P0 ही असते। आणि शेवटचं 5वं आहे नाणे बाजार अल्पकालीन निधी, आणि इथे आपल्याला दीर्घकालीन निधी म्हणजे जो आहे तर तो आपला भांडवली बाजार असतो। त्यानंतर आपल्याला ब आहे यामधील प्रश्न क्रमांक आर्थिक परिभाषिक शब्द आपल्याला लिहायचा आहे। तर पहिला आहे वस्तूतील मानवी गरज भागविण्याची असलेली क्षमता, तर तिला आपण उपयोगिता म्हणतो। दुसरा आहे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारी अर्थशास्त्राची शाखा, तर त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो। त्यानंतर तिसरा आहे स्थिर घटकावर केला जाणारा खर्च, म्हणजेच त्याला आपण स्थिर खर्च म्हणतो, ज्यामध्ये भाडे पगार इत्यादी आपलं येतं। आणि मित्रांनो यामधील चौथा आपण बघूया आता। तर चौथा आहे वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च, तर त्याला आपण विक्री प्रोत्साहन खर्च म्हणतो, ज्यामध्ये जाहिरात आणि कधी बरेचदा पाहतो आपण सवलती पण दिल्या जातात, म्हणजे 2 वस्तू घ्या 1 वस्तू फ्री तुम्हाला मिळेल अशा पद्धतीनं। 5वं आहे सरकारी महसूल उत्पन्न व सरकारच्या महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असणारे अंदाजपत्रक, तर याला आपण समतोल अंदाजपत्रक असे संबोधतो। त्यानंतर मित्रांनो क आहे विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर यामध्ये उपयोगितेचे प्रकार दिलेले आहेत, स्थल उपयोगिता, रूप उपयोगिता, काल उपयोगिता आणि वस्तू उपयोगिता। तर यापैकी वस्तू उपयोगिता ही जी आहे तर हा विसंगत शब्द आहे। त्यानंतर पुरवठा नियमांचे अपवाद जे आहेत तर ते गिफेन वस्तू आहे, श्रमाचा पुरवठा आहे, नाशवंत वस्तू आणि दुर्मिळ वस्तू। यापैकी वेगळा शब्द आपला विसंगत असेल तो म्हणजे गिफेन वस्तू। त्यानंतर विक्री खर्च आहे आपला मोफत भेटवस्तू, पेटंट, फलक जाहिरात आणि खिडकी प्रदर्शन, तर यापैकी वेगळा शब्द हा पेटंट असेल, कारण पेटंट हा पाहतो आपण कॉपीराईट आणि त्या संदर्भातला मालकी हक्क त्यामध्ये तो येतो। तर त्यानंतर आहे मागणीचे निर्धारक घटक, तर उत्पन्न आहे, उत्पादन खर्च आहे, लोकसंख्येचे आकारमान आणि किंमत, तर यापैकी वेगळा शब्द उत्पादन खर्च असेल। त्यानंतर आहे निर्देशांकाचे प्रकार, निवड निर्देशांक, किंमत निर्देशांक, मूल्य निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक, तर यापैकी निवड निर्देशांक हा निर्देशकांचा प्रकार नाही, बाकी 3ही निर्देशकांचे प्रकार आहेत। तर आता यानंतर आहे आपलं योग्य पर्याय आपल्याला निवडायचे आहे। या अक्षास समांतर असणारा मागणी वक्र, तर आपल्याला दिलेले आहेत असंपूर्ण लवचिक मागणी, ब आहे कमी लवचिक मागणी, क आहे संपूर्ण लवचिक मागणी आणि ड आहे आपलं एकक लवचिक मागणी। तर यापैकी आपला जो पर्याय बरोबर आहे तर तो चौथा पर्याय बरोबर असेल, कारण संपूर्ण अलवचिक मागणी हे यातलं बरोबर आहे। त्यानंतर आहे प्रत्येक नगरसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम, यामध्ये सीमांत खर्च, ब आहे सीमांत पहिला आहे सीमांत प्राप्ती, ब आहे सीमांत खर्च, क आहे सरासरी प्राप्ती आणि ड आहे एकूण प्राप्ती। तर प्रत्येक नगरसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारं जे आहे तर यापैकी फक्त क आपलं बरोबर आहे सरासरी प्राप्ती। त्यानंतर आहे किंमत निर्देशांकाच्या अयोग्य संबंध असलेली विधाने आपल्याला शोधायची आहेत। अ आहे निर्देशांकाचे भौगोलिक साधन आहे, ब आहे हवेच्या दाबातील बदलांचे मोजमाप निर्देशांकात केले जाते, क आहे आर्थिक चलातील सापेक्ष बदलांचे मोजमाप निर्देशांकात केले जाते आणि ड आहे निर्देशांक हा विशिष्ट सरासरी मध्ये असतो। तर याचं नंबर 2चं पर्याय हा बरोबर आहे अ आणि ब, कारण निर्देशांकाचे भौगोलिक हे साधन आहे। ब आहे यामधील हवेच्या दाबातील बदलांचे मोजमाप म्हणजे निर्देशांकात केले जाते। आता चौथं दिलेलं आहे इथे आपल्याला सरकारच्या अनिवार्य कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो, तर पर्याय आहेत रोजगार निर्मिती, अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था, कल्याणकारी उपाययोजना आणि ड आहे वस्तू व सेवांची निर्यात। यापैकी फक्त ब म्हणजे अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था
हेच सरकारचं अनिवार्य कार्य आहे. बाकीचे आपण ज्याला ऐच्छिक म्हणतो तशा पद्धतीचं आहे. त्यानंतर स्पर्धात्मक मागणीचे उदाहरणं आहेत. आहे चहा कॉफी, ब आहे मोटर गाडी पेट्रोल, क आहे साखर गुळ आणि पेन शाई आहे ड. तर यापैकी चहा कॉफी हे स्पर्धात्मक मागणीचं उदाहरण आहे. कारण चहा महाग झाला तर आपण कॉफीकडे जाऊ आणि कॉफी महाग झाली तर चहाकडे जाऊ. तसंच साखर आणि गुळाचं आहे. आणि जे पेन आणि शाई आहे, मोटर गाडी आणि पेट्रोल आहे, हे परस्पर पूरक आपल्याला स्पर्धात्मक म्हणजे मागणीचं उदाहरण असलेले दिसतात. तर मित्रांनो, हा आपला पहिला जो आहे महत्त्वाचा आपल्याला म्हणजे 20 मार्कासाठी प्रश्न जो आहे तर तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये टाकू आणि नंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण इतर प्रश्न देखील बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.